जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो. ट्रेडर फॉरेक्सवाला 0007 या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक्सनेसवर पार्टनर चेंज करायचं कसं बघणार आहोत. तर सर्वात आधी लाईव्ह चॅटमध्ये जायचं आहे, प्रोफाईलमध्ये जाऊन लाईव्ह चॅटमध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर आपण चेंज पार्टनर असा मेसेज करायचा आहे. चेंज पार्टनर मेसेज केल्यानंतर तुम्हाला एक लिंक येईल. लिंक आल्यानंतर सर्वांनी त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. तर कधीकधी हा थोडासा वेळ पण घेतो. आता लिंक आल्यानंतर लिंकवर क्लिक करायचं आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचं क्रोममध्ये वगैरे असं एखादं पेज ओपन होईल. तिथे तुम्ही तुमचा एक्सएनएसचा आय डी आहे, पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असे 4 प्रकारचे बॉक्स दिसतील. त्या बॉक्समध्ये पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला अदर रिझन करायचं आहे. दुसऱ्या याच्यात जी लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे ती लिंक तिथे कॉपी पेस्ट करायची. लिंक कॉपी पेस्ट केल्यानंतर खाली तिसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला तिथे कुठून तुम्हाला पार्टनर भेटलं तर तुम्ही टेलिग्राम, यूट्यूब कुठूनही टाकू शकतात. तर टेलिग्राम टाका, नाही तर इंस्टाग्राम टाका, नाही तर यूट्यूब टाका, कुठूनही टाकू शकता तुम्ही. ते टाकल्यानंतर खाली लिव्ह कमेंटमध्ये आपल्याला तिथे टाकायचं आहे आय वॉन्ट टू चेंज माय पार्टनर. हे सर्व केल्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक असा बॉक्स येईल. बॉक्स आल्यानंतर 3 प्रकारचे तिथं ऑप्शन येतील. ऑप्शन आल्यानंतर एक पार्टनर सबमिटसुद्धा झालेलं राहील. नंतर तुम्हाला एक मेल येईल. 1 दिवसात 2 दिवसात मेल येईल. मेल आल्यानंतर आपल्याला एक नवीन अकाउंट ओपन करायचं आहे. नवीन अकाउंट ओपन करताना ते तुम्हाला बघायचं तुम्हाला INRमध्ये करायचं की USDTमध्ये करायचं. नाव टाकायचं आपलं, आय डी तिथे पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम, तुमच्या ज्या जुना आय डीवर जो फंड आहे तो तुम्ही नवीन आय डीवर कसा ट्रान्सफर करणार, तर हे पण त्याच्यात तुम्ही बघून घ्या. बिटवीन युअर अकाउंट याच्यामध्ये जाऊन तुमच्या ज्या अकाउंटमध्ये इथं फंड आहे, फ्रॉम युअर अकाउंट टू अकाउंटमध्ये आपल्याला फंड करायचा आहे. खाली तो दुसरा आपला अकाउंट जे नवीन बनवलं त्यात तो ट्रान्सफर करायचा. जी अमाऊंट असेल तिथं ती करायची. कंटिन्यू करायचं. कंटिन्यू केल्यानंतर विदिन सेकंड आपला तो फंड त्या अकाउंटमध्ये आपला कन्फर्म केल्यानंतर विदिन अ सेकंड आपला फंड त्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झालेला राहील. तर तुम्ही बघू शकता कशाप्रकारे ही प्रोसेस आहे. सर्वांनी फॉलो करा ही प्रोसेस. थँक्यू.